आपल्या माइंडला इमॅजिनेशन आणि रियालिटी याच्यातला फरक कळत नाही. आपण जे काही इमॅजिन करत असतो तेच आपलं माइंड आपल्या लाईफमध्ये क्रिएट करत असतं. आणि याच गोष्टीचा उपयोग आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी आपण करून घेणार आहोत. इमॅजिनेशन, जेव्हा आपण एखादी हॅपी सिच्युएशन इमॅजिन करतो, चांगली पॉझिटिव्ह सिच्युएशन इमॅजिन करतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात. आणि याच्या उलट जेव्हा आपण स्ट्रेसफुल सिच्युएशन इमॅजिन करतो की हे मनासारखं नाही झालं तर, किंवा पास्टच्या गोष्टी आठवून भीती वाटते म्हणा, किंवा स्ट्रेस क्रिएट होतो, किंवा टेन्शन येतं, गिल्ट येतो, आणि मग त्याच प्रकारचे केमिकल्स बॉडीमध्ये क्रिएट होतात. आणि ते इमॅजिनेशन, ते जे पिक्चर्स असतात ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पुन्हा पुन्हा क्रिएट केल्यामुळे इम्प्रिंट होतात आणि लाईफमध्ये पुन्हा तेच क्रिएट होतं. आता या इमॅजिनेशन पॉवरमुळे आपण आपल्या लाईफमध्ये जे हवं ते क्रिएट करू शकतो. तुम्हाला लाईफमध्ये काय क्रिएट करायचं आहे ते इमॅजिन करायचं, ते पिक्चर्स क्रिएट करायचे, ती स्टोरी क्रिएट करायची आणि ती व्हिज्युअलाइज करायची, ती मनामध्ये बघत राहायची. आणि जेव्हा हे तुम्ही रिपीटेडली करत राहाल तेव्हा त्या पॉझिटिव्ह स्टोरीजमुळे तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स म्हणजे हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतील. तुम्ही त्या हॅपीच्या व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करायला लागाल आणि मग त्या सिच्युएशन्स जे काही तुम्ही इमॅजिन केलं आहे ते तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होईल.